ला 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 ला. संभल के, हाँ संभल के. नुसतं येस मॅम नो. बेबी बेबी. What? Sorry. Be careful, ma'am. Be careful. I'm here. I'm here. Thank you, whoever you are. I'm Mohit, ma'am. Mohit. Oh, Mohit. Yeah. I can't see you. ते डोक्या. मोमो डार्लिंग, तुझ्या डोक्यावरचा डोळ्यावरचा तो पडदा बाजूला कर म्हणजे तुला सगळं दिसेल. Oh. ओए इसकी आंखें निकल गई. ओए इसकी आंखें निकल गई. ओए डॉक्टर. ओए डॉक्टर. अरे लाश है. Stupid. द्या मॅम द्या. Thank you. ही मुलगी या घरची सून बनणार आहे. वाव. आता तुमच्या पापड्यांचं मी काय करू? What पापण्या? पापड्या नाही हो, पापड्या. Anyways, where is he? He made fun of me. मी माझ्या अथ्थाच्या अथ्था पप्पांना कॉल करून सांगणार आहे. डार्लिंग डार्लिंग, पप्पांना फोन करायची काहीच गरज नाही. त्याला मस्करी करायची सवय आहे, माहिती आहे ना तुला. तू just forget him. इनफॅक्ट मी इथे आली आहे ते तुला गुड न्यूज सांगायला. What? उद्या तुझी आणि ओमची एंगेजमेंट अनाउन्स करणार आहे. सगळ्या प्रेस समोर. लेट द होल वर्ल्ड नो मोमो अँड ओम आर मेड फॉर इच अदर. सिरियसली मालविका? कोर्स. Oh my God, I want to scream and tell all the world. उद्या अनाउन्स होईल तेव्हा सगळ्यांना कळेलच. लेट इट बी अ सरप्राईज. ओमला पण काही सांगायचं नाही. ओमला पण नाही? ऑफकोर्स. आपण सरप्राईज देणार आहोत ओमला. येस. ओ माय गॉड, आय एम सो हॅपी. नीट जा बाळा. काळजी. आज जर राहिली असतीस तर जावं लागेल मला. स्वतःच्या बहिणीचं लग्न मोडलंस तू गाडवा. लाज कशी वाटत नाही तुला? त्या पोरीच्या लग्नात दरवेळी विघ्न आणणार आहेस काय तू? दादा अरे हे बोल. यार हा सुशील फ्रॉड आहे. त्याच्यावर घरचं कोणी विश्वास ठेवायलाच तयार नाहीये. आणि ओम दादा तुझे केलेस ते स्वीटूच्या चांगल्यासाठीच केलंस ना. तरी त्यांनी तुझा इन्सल्ट का करावा? हे मोठे लोक पण ना मला कधी कधी कळत नाही. त्यांनी असं. शांत हो. बघ, घरच्यांमध्ये इन्सल्ट वगैरे काही नसतो. अरे पण आपल्याच घरचे आहेत. इट्स ऑल राईट. आणि आपण जे स्वीटूसाठी केलं ते स्वीटूच्या चांगल्यासाठी केलं ना. बरोबर. कधी ना कधीतरी त्यांना कळेल. टेन्शन नको घेऊ. आणि तो सुशील गेला आता तो परत नाही येणार. तो स्वीटू सेफ आहे. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे. सो चेअर अप. ऑल राईट. निघायचं. चल मी तुला गाडीपर्यंत सोडतो. आज जे काही घडलं ना त्याचा अजिबात विचार करू नकोस. आपल्यात काही कमतरता आहे म्हणून आपल्याला नकार येत आहेत असं तर बिलकुल समजू नकोस. अगं लाखात एक अशी आहेस तू आणि तुझ्यासाठी लाखात एक असाच कोणीतरी असणार आहे म्हणून हे सगळं घडतंय ना. शेवटी लग्न बिग्न ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. जमायचं तेव्हा जमणारच बघ. तुम्ही स्वीटूची काळजी नका करू. आम्ही आहोत. आणि आज जे काही झालं
माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. तुम्ही कशाला माफी मागताय? त्या दिवशी तुम्ही जे काही केलं ते स्वीटूच्या काळजीपोटीच ना. आणि कसं आहे माहितीये का की मुलीच्या बापाला मुलीच्या लग्नासाठी जोडे हे जिजवावेच लागतात असं म्हणतात, आणि त्यासाठी तयारी आहे माझी. आता या प्रकारानंतर स्वीटूच्या लग्नासाठी थोडे कष्ट करावे लागतील, तर तिच्यासाठी थोडं थांबावं लागेल. थांबू. नशिबात जे जे आहे ना ते सगळं मान्य आहे मला, पण या सगळ्यात माझ्या स्वीटूला जो त्रास होतोय ना तो मान्य नाहीये. तिला आलेल्या होकारानंतरचा नकार, तोही तिची काही चूक नसताना, तो मान्य नाहीये. माझ्या स्वीटूच्या डोळ्यात आलेलं पाणी मला मान्य नाहीये. आपल्या मुलीला आलेल्या नकारानंतर बापाच्या स्वाभिमानाला, अभिमानाला ज्या यातना होतात ना, त्या यातना या बापाला मान्य नाहीये. आणि त्या यातना बाप झाल्यावरच कळू शकतात. आईसारखं व्यक्त होता येत नाही बापाला, पण मुलीसाठी जीव तुटतोच की. बोललो, मनात जे आलं ते बोललो. अर्थात शेवटी हा आमचा घरचा प्रश्न आहे. माझ्या स्वीटूला याहीपेक्षा चांगला मुलगा मिळेल, मिळणार नाही, हे सगळं टेन्शन आमचं आहे. तुम्ही नका उगाच मनाला लावून घेऊ. आतापर्यंत तुम्ही आम्हाला जी काही मदत केलीत ना ती खूप आहे, आणि त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आम्ही निघतो, उशीर होतो. स्वीटू, नीट राहा, हं? कामात लक्ष दे आणि नीट मन लावून काम कर. येतो दादा. इतना सन्नाटा क्यों है भाई? ए स्वीटू, तुला भूक लागली आहे का? चल आपण काहीतरी खाऊया. हा, कॉफी प्यायची का? ओमकार, गाडी थांबव. काय झालं? ओमकार, गाडी थांबव. काय झालं? प्लीज गाडी थांबव. काय झालं? कुठे चालली स्वीटू? थांब, हे बघ, बोल माझ्याशी. मार मला, थांब. एक हे बघ, तू मला मार, पण बोल. तू मगासपासून काय हवं ते बडबडतोयस ना? तुला कोणी हक्क दिला माझ्या बाबत बोलायचा? कोणी हक्क दिला माझ्या आई दादांच्या डोळ्यात पाणी आणायचा, माझ्या माणसांना दुखवायचा? माझं ठरलेलं लग्न मोडायचा हक्क तुला कोणी दिला? आज तुझ्यामुळे माझ्या दादांच्या डोळ्यात पाणी आलं, त्याला त्रास झाला, वाईट वाटलं. तू का बोललास तिथे? का मध्ये पडलास? जे घडत होतं त्याने खुश होते ना, सगळे होते ना, मग का हो? का रडवलंस त्यांना? का बोललास माझ्या बाजूनी? कोण आहे मी तुझी? सांग ना.
कोणीच नाही. पण असं रागवून जाऊ नकोस ना प्लीज. गाडीत बस प्लीज. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा फेवरेट रेडिओ जॉकी विजय प्रेम गुरु रॉकी फ्रॉम 81.2 FM. प्रेम गुरु, माझा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मला एक मुलगी आवडते, तिला कसं सांगू समजत नाहीये. क्या बात कर रहा है मोहिता, मालविका बेबी एंगेजमेंट अनाउंस कर रही है. ही न्यूज ऐकण्यासाठी माझे कान तरसून तरसून म्हातारे झालेत भावा. जाऊ दे रे, आज तेरे यार की एंगेजमेंट है, आज तेरे यार की एंगेजमेंट है, आज तेरे यार की एंगेजमेंट है, आज तेरे यार की एंगेजमेंट है. ओए जादू, ओए भगवान ने और तेरे भाभी ने सुन ली यार मेरी. मालविका ने एंगेजमेंट फिक्स कर दी. जादू अहो सर, तुम्ही सगळ्यांना काय सांगत सुटलायत? हे सरप्राईज आहे. जादूला सांगतोय ना, जादू तो अपना है ना. जादू अब देख, पट बंगनी चट ब्या, पट बंगनी चट ब्या, पट बंगनी चट ब्या. ओम सरांच्या एंगेजमेंट साठी रॉकी सर का इतके खुश आहेत? बेगानी शादी में रॉकी दीवाना. एक काय करतो? सोड, चावू नको बाबा. ए सोड. अरे तू माझ्याकडे काय? माझ्याकडे काय? तू मारी. जादू चांगल्या लोकांबरोबर चांगला वागतो, तू क्यों भाग रहा है यार? डॅडीजी उठा. आणि मी शवासन करतोय. हा ठीक आहे, झालं झालं. डॅडीजी, आज माझी मंगनी अनाउन्स होणार आहे. आज माझी मंगनी अनाउन्स होणार आहे. आज माझी मंगनी अनाउन्स होणार आहे. आज माझी मंगनी अनाउन्स होणार आहे डॅडीजी. सोड मला, सोड. जेवण फ्रीज मध्ये ठेवू नका हा. ओंकार आणि स्वीटू येतीलच इतक्या. आल्यानंतर जेवण व्यवस्थित गरम करायचं आणि द्यायचं त्यांना, कळलं? अरे आलात तुम्ही? 100 वर्ष आयुष्य आहे. आत्ताच तुमचं नाव घेतलं मी. कसं झाला कार्यक्रम? काय म्हणाला मुलगा?
पहिल्यांदाच बघण्याच्या कार्यक्रमात इतका अपमान झालाय माझा असं म्हणाला. काय काय झालं काय? अरे काय विचारते मी, काय झालं? काही नाही मावशी, नकार दिला त्यानं. असू दे, यापेक्षा चांगला मुलगा तुझ्या नशिबात असणार म्हणून नकार आलाय. दमला असाल ना दोघे, चला जेवण घे. नाही मावशी, मला भूक नाहीये, मी माझ्या खोलीत जाऊ का प्लीज? खरंच भूक नाहीये का? सॉरी. ठीक आहे. काय रे ओंकार, खूपच अपसेट दिसतेय. काय नकारामुळे का? काय सांगू आई तुला. काय झालं? हा, आधी त्या मुलाने होकार दिला. हा, मग चिन्याला काहीतरी कळलं. चिन्याने त्याला फोनवर वगैरे बोलताना ऐकलं. त्यांनी मला येऊन सांगितलं काहीतरी गडबड आहे. तर तो मुलगा फ्रॉड होता ग. काय? मी तुला 4 प्रश्न काय विचारले, तो चिडला एकदम. तो निघून गेल्यावर माझ्या प्रश्नांमुळे सगळे नाराज झाले. अगदी स्वीटू पण चिडली. तुला खात्री आहे का तो मुलगा फ्रॉड आहे म्हणून? हो, 500% खात्री आहे. नाही मग तू योग्य केलंस. अरे तो मुलगा फ्रॉड असेल आणि त्याचं हिच्याशी लग्न लावून दिलं तर किती डेंजरस. पण नलू मावशी हर्ट झाली त्याचं काय ग? नाही पण तू तिची काळजी करू नकोस. समजूतदार आहे ती. मी फोन करेन तिला, घालेन तिची समजूत. तू नलू मावशीची समजूत घालशील ग. पण यांचं काय, स्वीटू तिच्याशी कोण बोलणार? मी माझ्या मैत्रिणीची समजूत घालते, तू तुझ्या मैत्रिणीचं बघ. काय काय आहे तू? काय ना काय काय? यू नो वॉच मालविका, आज मी लाईफ मध्ये सगळ्यात जास्त हॅपी आहे. थँक्यू सो मच. आय एम हॅपी फॉर यू. मला ना खूप ग्रँड वेडिंग करायचं आहे. प्लेन मध्ये, इन द एअर, नियर द क्राउड, just me and my dear Om. Oh my God, I'm so happy. सगळं तुला हवं तसंच होईल आणि हवं तेच होईल. सो वेडिंग साठी ना मला एक व्हाईट कलरचा गाऊन घ्यायचा आहे. स्वीटू, झालं तुझे दाखवायचे बघायचे कार्यक्रम करून? ठरलं लग्न? No. Poor girl. Oh. It seems the guy rejected her once again. मग आता कामाला लागायला हवं. हे बघ ना, चीज क्यूब संपले. घेऊन येतेस? येस मॅम. मोमोला काय हवं काय नको हे बघणं, हे तुझं मेन काम आहे. विसरू नकोस. येस मॅम. आणि आता तर मोमोला तिच्या असिस्टंटची जास्त गरज लागणार आहे. सो तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स विसरून जरा तिच्याकडे लक्ष दे. बिकॉज वी हॅव अ गुड न्यूज. Malvika, please let me tell her. Okay, Sweetu. Oh my God, मला लाज वाटते. नाही नको. Malvika, you only tell her. Okay. So the news is, तुझी बॉस मोमो आणि माझा भाऊ ओम यांचं लग्न ठरवलंय मी. उद्याच त्यांच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट आहे आणि त्यानंतर लवकरच एंगेजमेंट पार्टी. सो त्या अनाउन्समेंटची सगळी तयारी आणि त्यानंतरच्या एंगेजमेंट पार्टीची सगळी तयारी तुलाच करावी लागणार आहे. तेव्हा आता सुट्टी बिट्टी मागू नकोस. आणि सुट्टी घेऊन तरी काय करणार तू? असाच कुठला तरी मुलगा तुला बघायला येणार, फुकटचे चहा पोहे खाणार, तुला काहीतरी प्रश्न विचारणार आणि नकार देणार. त्यापेक्षा तू लग्न घरी काम कर. म्हणजे तुझ्या वडिलांनी आमच्याकडून घेतलेले पैसे लवकर भेटतील. आणि असं म्हणतात
की लग्न घरात मनापासून काम केलं ना तर आपलं सुद्धा लग्न जुळतं. सो यू नेव्हर नो इफ मोमो इज लकी फॉर यू, तुझ्यासारख्या मुलीचं सुद्धा लग्न जमेल. मन लावून काम कर स्वीटू, बिकॉज मोमो रिअली नीड्स यू. I really do, Sweetu. And Om needs you. Oh.